शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। राज्यभर पीक विमा वाटपाला सुरुवात। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे। शेतकरी बांधवांनो, अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या बातमीची वाट पाहत होतात ती बातमी आज अखेर समोर आलेली आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना आजपासून सरसकट पीक विमा मिळू लागणार आहे। राज्य सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार हेक्टरी सरासरी 13,000 रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे। ही रक्कम 75% अग्रिम नुकसान भरपाईच्या स्वरूपात देण्यात येत असून या निर्णयामुळे तब्बल 20 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। ही रक्कम थेट डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर म्हणजे डीबीटी पद्धतीने जमा केली जाणार असून यामध्ये कोणत्याही मध्यस्थानाची भूमिका नाही। शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट शासनाकडून पैसे जमा होणार असल्याने पारदर्शकतेचा पूर्णतः भक्कम आधार ठेवण्यात आलेला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये या संपूर्ण योजनेची सविस्तर माहिती दिली। त्यांच्यानुसार आजपासून सुरू होणाऱ्या या वाटपाला राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना प्रथम रक्कम मिळणार असून उर्वरित जिल्ह्यांसाठीचा टप्पा पुढील आठवड्यापासून सुरू होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मागील वर्षी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आणि बदलत्या हवामानामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले। अनेक भागांमध्ये द्राक्ष, कांदा, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, ऊस आणि भात यांसारख्या महत्त्वाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले। त्यांची भरपाई म्हणून राज्य शासनाने 3,178 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे। याच निधीतून हा 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे। लाखो शेतकऱ्यांच्या खात्याचे पैसे आले देखील आहेत। आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। यामध्ये नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, जालना आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे। या जिल्ह्यांमध्ये सध्या वाटप सुरू असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसात पैसे जमा होतील। ज्या शेतकऱ्यांना अगोदर हा पीक विमा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही। जे शेतकरी उर्वरित आहेत, ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नव्हता त्या शेतकऱ्यांना मिळेल। विशेषतः नाशिक विभागात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागलं, यामुळे त्यांना विशेष मदत मंजूर करण्यात आलेली आहे। पुणे विभागात ऊस आणि बटाट्याच्या पिकांची हानी झाल्याने तिथे सुद्धा तातडीची मदत जाहीर करण्यात आली असून कोल्हापूर आणि सांगली विभागात ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा निर्णय झाला आहे, कारण या भागात साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर आहेत। मराठवाड्यातील बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागात दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालं। तिथल्या शेतकऱ्यांसाठी विशेष वाटप जाहीर केलेलं आहे। गंगापूर, अंबड, परळी, पाथरी, अंबाजोगाई या गावांमधून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यामुळे सरकारने या भागातील पीक विम्याचा दुसरा टप्पा तातडीने मंजूर केलेला आहे। विदर्भात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता, यामुळे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा रक्कम लवकरच जमा होणार आहे। नागपूर, वर्धा भागात भात आणि डाळिंबीचा उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून त्यांनाही नुकसान भरपाई मिळणार आहे। परंतु शेतकऱ्यांना ही रक्कम मिळवण्यासाठी काही महत्त्वाची अट शासनाने घातलेली आहे, ती म्हणजे ई-KYC पूर्ण असणं आवश्यक आहे। बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं, शेत जमिनीच्या नावावर खाते असणं आणि शेतीचे कागदपत्र तयार ठेवणं हे सुद्धा तितकंच तुमच्यासाठी आता गरजेचं आहे, कारण की जर ही कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्हाला थेट रक्कम मिळेल, कारण की डीबीटी म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर करण्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यात डायरेक्ट येण्यामुळे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असते अत्यंत महत्त्वाचे आहे। तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। आजपासून सुरू झालेल्या या वाटपामुळे अनेकांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांनी आपलं बँक खातं तपासून पाहावं। काही बँकांनी तांत्रिक कारणांमुळे वेळ घेतलेला आहे, त्यामुळे घाई न करता 2-3 दिवस प्रतीक्षा करावी। आज मिळणाऱ्या रकमेचा फायदा फक्त आज यादीत असलेल्या जिल्ह्यांनाच होणार आहे, त्यामुळे तुमच्या जिल्ह्याची यादी आहे का की नाही हे अगदी नीट बघा। तुमचे जिल्हा या यादीत आहे का नाही तुम्हाला नीट बघायचं आहे, कारण जर तुमचा जिल्हा यादीत नसेल तर पुढील आठवड्यात विम्याची रक्कम जमा होईल।
मात्र ही रक्कम तुमच्या खात्यात तेव्हाच जमा होईल जर तुम्ही उर्वरित शेतकऱ्यांपैकी असाल। जर तुम्हाला अगोदर विमा मिळालेला असेल तर तुमच्या खात्यात हे पैसे येणार नाहीयेत। शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील कृषी विकासाला चालना मिळेल। तसेच पाहायला गेलं तर अनेक शेतकरी संकटातून बाहेर पडतील। विशेषतः ऊस उत्पादक, द्राक्ष उत्पादक, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये नव्याने आशा निर्माण झालेली आहे। तसेच आता सध्याचं पाहायला गेलं तर मागील काही दिवस जोरदार पाऊस झाला होता। बहुतेक शेतकऱ्यांचे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। कापूस उपटायची देखील पाळी आलेली आहे। म्हणून आता त्या शेतकऱ्यांना काही सरकारकडून नुकसान भरपाई मिळेल का? कारण की या वर्षीचा पीक विमा बहुतेक शेतकऱ्यांनी भरलेला नाहीये। लाखो शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरलेला नाहीये। हा पीक विमा फक्त काढणीसाठी आहे। तर आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळणार का, याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे। सरकार या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दखल घेईल का? कारण की काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्यामध्ये शेतकऱ्यांचे हाल आपल्याला पाहायला मिळत आहेत। शेतकरी स्वतः अश्रू अनावर शेतकऱ्यांचे होत आहेत। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। 10 ते 15 हजार रुपये खर्च केलेले आहेत शेतकऱ्यांनी आतापर्यंत कापूस पिकासाठी। मात्र त्या पिकाचे मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झालेले असून ते पीक आता शेतकऱ्याला उपटावे लागत आहे। म्हणून त्या शेतकऱ्यांना मदत मिळणार का? त्या शेतकऱ्यांना 15 ते 20 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार का? किंवा आता या नुकसानग्रस्त शेतकरी व महाराष्ट्रातील सर्व जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांची लवकरात लवकर कर्जमाफी होईल का, याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे। सर्वांचे लक्ष आहे। शेतकऱ्यांना जसे आश्वासन दिले ते निवडणुकीआधी तशी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी। कारण की सध्याच्या परिस्थितीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे अत्यंत आवश्यक आहे। कारण की सध्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला, कापसाला भाव नाहीये। शेतकऱ्यांची फजिती होत आहे। शेतकऱ्यांचे खत बियाणे आता मागलेली आहेत। शेतकऱ्यांना आता फवारणीसाठी औषध देखील महाग मिळत आहे। शेतकऱ्यांच्या एका फवारणीसाठी तब्बल 7 ते 8 हजार रुपयांपर्यंत खर्च जात आहे आणि यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमजोर होत आहे। नमो शेतकरी PM किसान योजनेचे फक्त 4,000 रुपये मिळतात, ते पण 4 महिन्याला। आणि या पैशातून शेतकऱ्यांना काय करता येणार आहे? कारण की फवारणीसाठी 7 ते 8 हजार रुपये जात असल्यामुळे हे 4,000चे नेमके शेतकरी काय करणार? करायचे असेल तर यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या या हप्त्यामध्ये वाढ करावी, म्हणजे शेतकऱ्यांना थोडा लाभ मिळेल। नाहीतर आता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जसे आश्वासन दिले तशी कर्जमाफी करून द्यावी अशी सरकारकडे आशा आहे। शेतकऱ्यांसाठी हे सरकार भल्याचे काम करेल अशी शेतकऱ्यांची आशा आहे। शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर नवीन निर्णय घेण्यात येतील आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचं काम हे सरकार करेल ही शेतकऱ्यांची आता अपेक्षा आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला वाटपाबाबत अधिक माहिती हवी असेल तर संबंधित जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा किंवा आपल्या बँकेमध्ये जाऊन खात्यात रक्कम जमा झाली आहे का हे तपासा। या योजनेचे पुरेपूर लाभ घ्या, कागदपत्र व्यवस्थित ठेवा आणि शासनाच्या पुढील सूचना न चुकता फॉलो करा। या योजनांमुळे तुमचे आर्थिक स्थैर्य पुन्हा मिळवता येईल अशी अपेक्षा आहे। शेवटी एकच सांगावंसं वाटत आहे की शेती करणे ही फक्त उपजीविकेची गोष्ट नाही तर ते आपल्या संस्कृतीचा देखील भाग आहे आणि म्हणूनच सरकारकडून शेतकऱ्यांसाठी घेतले गेलेले निर्णय हे सकारात्मक दिशेने जाणारे आहेत। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी बातम्या अपडेट्स चॅनलला आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर नवीन येणारी महत्त्वाची अपडेट पाहायला मिळेल। कर्जमाफी लवकरच होईल का, तुम्हाला काय वाटत आहे ते देखील नक्की कळवा। आजच्या पुरतं एवढंच, भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।